नमस्कार, टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण इन्स्टंट पनीर बटर मसाला घरच्या घरी कसा बनवायचा हे पाहणार आहोत। या पद्धतीने केलेला पनीर बटर मसाला अतिशय छान टेस्टी अगदी हॉटेलसारखा होतो। हा पनीर बटर मसाला बनवत असताना मी कांदा, लसूण, मगजबी, काजू याचा अजिबात वापर न करता अगदी छान हॉटेलसारखी थिक अशी ग्रेव्ही तयार होते। एकदा या पद्धतीने पनीर बटर मसाला तुम्ही बनवून खाल तर हॉटेलची भाजी खाणं विसरून जाल। अतिशय छान टेस्टी अगदी थिक अशी आपली ग्रेव्ही या पद्धतीने होते आणि बनवायलाही खूप वेळ लागत नाही। भाजीला कलरही खूप छान येतो, अगदी मस्त अशी आपली भाजी या पद्धतीने होते। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी इथे मी 250 ग्रॅम पनीर घेतला आहे। पनीर स्वच्छ धुवून मी इथं 10 मिनिट पाण्यामध्ये ठेवणार आहे। यानंतर मी इथे 150 ग्रॅम अगदी छान लाल असे टोमॅटो घेतलेले आहेत। टोमॅटो शक्यतो लालच घ्यायचा आहे, म्हणजे भाजीला कलरही छान येतो। आणि 150 ग्रॅम इथे मी टोमॅटो घेतलेले आहेत। 5-10 ग्रॅम टोमॅटो कमी जास्त झाले तरी चालू शकतील। आता टोमॅटोची देठाकडची साईड कट करून आपण याचे मोठे मोठे काप करून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता या पद्धतीने मी तीनही टोमॅटोचे मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत। टोमॅटो इथं सर्व कट करून झालेला आहे। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कट केलेला सर्व टोमॅटो घालून घेतलेला आहे। मिक्सरचं भांड्याचं झाकण बंद करून मिक्सरला आपण याची छान बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊया। बघा तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर बारीक इथं पेस्ट आपली तयार करून झालेली आहे। आता इथे एका बाउलमध्ये मी 100 ml दूध घेतलेलं आहे। कपाने म्हणाल तर ते अर्धा कप आहे। आता हे सर्व दूध आपण या बाउलमध्ये घालून घेऊया आणि त्यामध्ये पनीर बटर मसाला मिक्स हा मसाला आपण घालून घेणार आहे। पूर्ण पॅकेट या दुधामध्ये घालून घ्यायचं आहे। मग या पद्धतीने मी दुधामध्ये सर्व पॅकेट घातलेलं आहे आणि ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामधील सर्व गुठळ्या फोडून अगदी छान अगदी पेस्ट आपल्याला याची तयार करून घ्यायची आहे। बघा या पद्धतीने मी व्यवस्थित असा मसाला दुधामध्ये मिक्स करून त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे। गॅसवरती आता एक कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी साधारण 3 ते 4 टेबलस्पून तेल घालून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं पनीर पाणी निथळून घेऊन सावकाश असं आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचं आहे। तेल गरम असल्यामुळे ते हातावर उडू शकतं, यासाठी सावकाश तेलामध्ये पनीर घालून घ्यायचं आहे। या पद्धतीने मी सावकाश असं पनीर कढईमध्ये घातलेलं आहे आणि ते आपण थोडंसं दोन्हीही साईडनी भाजून घेऊया। बघा तुम्हाला वाटत असेल की पनीर भाजल्यामुळे थोडंसं असं वातड होतं, पण पनीर आपल्याला खूप न भाजता अगदी थोडंसंच भाजून घ्यायचं आहे, त्याचा थोडासा कच्चा पण जाईपर्यंत। एका साईडनी पनीर भाजून झालेलं आहे। मी असंच दोन्हीही साईडनी थोडंसं पनीर भाजून घेतलेलं आहे। आता पनीर भाजून झाल्यानंतर मी ते एका बाउलमध्ये थंड पाणी घेऊन त्यामध्ये काढून घेतलेलं आहे। थंड पाण्यामध्ये पनीर ठेवल्यामुळे ते चिवट न होता मऊ पनीर आपलं तयार होतं। आता कढईमधलं मी थोडंसं तेल काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये तयार केलेली टोमॅटोची प्युरी आपण घालून घेऊया आणि तेलामध्ये 1-2 ते 3 मिनिट व्यवस्थित अशी आपल्याला परतून घ्यायची आहे। थोडी परतल्यानंतर त्यामध्ये मी 2 टेबलस्पून बटर घातलेलं आहे आणि बटर घातल्यानंतरही आपल्याला व्यवस्थित ते परतून घ्यायचं आहे। तेल सुटेपर्यंत आपल्याला टोमॅटोची प्युरी परतून घ्यायची आहे, म्हणजे खूप छान अशी भाजी आपली तयार होते। इथं हे टोमॅटोची पेस्ट परतून होत आहे तोपर्यंत आपण पनीरचे काप करून घेऊया। बघा इथं मी पनीरचे आडवे आणि उभे काप करून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार पनीरचे लहान मोठे काप करू शकता। उभे काप करून झाल्यानंतर मी इथे आडवे काप करून घेत आहे। साधारणपणे मी इथे 1 इंच आकाराचे पनीरचे काप करून घेतलेले आहेत। बघा तुम्ही पाहू शकता आपले इथं 1 इंच आकाराचे पनीरचे काप करून तयार झालेले आहे। आता हे कट केलेलं सर्व पनीर मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे। बघा आपली इथं ग्रेव्ही ही छान तेल सुटेपर्यंत परतून झालेली आहे। आता त्यामध्ये जी आपण मसाला पेस्ट तयार केलेली आहे ती सर्व पेस्ट आपण या ग्रेव्हीमध्ये घालून घेऊया
आणि व्यवस्थित मिक्स केल्यानंतर ज्या वाटीमध्ये आपण मसाला मिक्स केला त्याच वाटीमध्ये आणखीन अर्धी वाटी पाणी घेऊन मी यामध्ये कढईमध्ये घालून घेतलेलं आहे। आणि हे सर्व करत असताना आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवूनच करायचं आहे। आणि यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट आणि मिठाचं प्रमाण घालू शकता। यामध्ये ऑलरेडी सर्व मसाले तिखट आहे, तरी पण थोडंसं आमच्याकडे जास्त तिखट लागत असल्यामुळे मी अगदी अर्धा चमचा इथं तिखट घातलेलं आहे। आता यामध्ये मी आपण कट करून ठेवलेलं सर्व पनीरही घालून घेतलेलं आहे। आणि लो गॅसवरती आपण याला एक उकळी येऊन देणार आहे। भाजीला थोडी उकळी आली की आपण त्यामध्ये 2 चमचे मी फ्रेश क्रीम घातलेली आहे। जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही दुधावरची मलाई घातले तरीही चालेल। फ्रेश क्रीम घातल्यामुळे अतिशय छान टेस्टी आपली क्रीमी भाजी तयार होते। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। बघा, खूप छान अगदी थिक अशी आपली इथं ग्रेव्ही तयार झालेली आहे। आणि चवीनुसार तुम्ही यामध्ये 1 चमचा साखर आणि अर्धा चमचा मीठ इथं मी घातलेलं आहे, पण ते माझं थोडंसं स्किप झालेलं आहे, तर तुम्ही टेस्ट करून थोडंसं मीठ आणि साखर घालू शकता। अतिशय छान टेस्टी आपली इथं भाजी तयार होत आलेली आहे। तुम्ही पाहू शकता ग्रेव्ही ही अगदी थिक होते, बनवायलाही खूप वेळ लागत नाही, अगदी झटपट होणारी ही भाजी आहे। अतिशय सुंदर कलरही आलेला आहे। अगदी इथं आपली भाजी बनवून तयार झालेली आहे। ही पनीर बटर मसाला तुम्ही चपाती, रोटी, नान किंवा भाताबरोबरही खाऊ शकता। अतिशय छान टेस्टी ही भाजी होते। एकदा बनवून खाल तर हॉटेलची भाजी खाणं विसरून जाल। आणि ही महत्त्वाचं म्हणजे ही भाजी बनवायला खूप वेळही लागत नाही, अगदी झटपट घरच्या घरी हॉटेलसारखा पनीर बटर मसाला आपला बनवून तयार होतो। खूप सुंदर होतं आणि कलरही खूप छान येतो। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया। थँक्यू।